जनतेच्या विविध विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी आज किरण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांचा जन आक्रोश मोर्चा महानगरपालिकेत धडकला आहे। महानगरपालिकेच्या मनमानी कारभाराचा यावेळी निषेधही करण्यात आला आहे। केंद्र व राज्य शासनामार्फत समाजातील उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध विकास योजना राबवल्या जात असतात। मात्र धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 15 येथील सिद्धार्थनगर, नवजीवन नगर व देशमुख नगर या परिसरात गेल्या 2018 पासून ते आजपर्यंत एकही विकास काम करण्यात आलेले नाही। शासनाने दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मनपाकडे भरपूर निधी पाठवला आहे, मात्र त्या निधीचा वापर कुठे केला गेला याची उत्तरे मनपा प्रशासनाने द्यावी अशी मागणी नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते किरण गायकवाड यांनी केली आहे। सर्व बाबतीवर अभिवादन करून आज आम्ही 21/12/2023 रोजी महापालिकेवरती जन आक्रोश मोर्चा घेऊन आलेलो आहे। कारण महापालिकेचा हा भोंगळा कारभार मनमान्या चालू आहे आणि या मनमान्यांना थांबवण्यासाठी आज पूर्ण जनता रस्त्यावर उतरली आहे। आणि या जनतेने आज ठरवलं आहे की जोपर्यंत महापालिका हा आपला मनमानपणा थांबवणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा जन आक्रोश मोर्चा हा आक्रोश मोर्चाच्या मेतूने जर यांनी ऐकले नाही तर आम्ही महापालिकेच्या बाहेर करणार आहोत। महापालिकेचा भोंगळा कारभार असा आहे की ज्या लोकांना 1 पट घरपट्टी होती त्या लोकांना 10 पट घरपट्टी दिलेली आहे। तर प्रशासनाला आम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही कोणत्या बेसवरती महापालिकेने ह्या घरपट्ट्या आकारलेल्या आहेत। आणि दुसरा म्हणजे प्रभाग 15 मध्ये आतापर्यंत दलित वस्ती सुधार योजनेचा एकही काम त्यांनी केलेलं नाहीये। आम्ही मागच्या टायमालाही मोर्चा आणलेला होता, फक्त आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं। या महापालिकेचं असं आहे, एक तर आंधळ दळत आहे आणि कुत्रं पीठ खात आहे। यामध्ये प्रशासनाचा कोणाचा वचक राहिलेला नाहीये आणि 2-4 लोक ही महापालिका चालवत आहे। या प्रशासनाला आम्ही धिक्कार करतोय, निषेध करतोय आणि या महापालिकेने जर आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही अमर उपोषण या पालिकेच्या बाहेर करणार आहोत। सदर प्रभाग क्रमांक 15 मध्ये विविध समस्या नागरिकांना उद्भवत आहेत, मात्र त्या समस्या सोडवण्यासाठी कोणी वाली नाही। त्यातच वाढीव घरपट्टीबाबत नोटिसा पाठवून गोरगरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम मनपा प्रशासनानं केलं आहे। त्यामुळे सदर वाढीव घरपट्टी तात्काळ कमी करण्यात यावी, तसेच नारायण मास्तर चाळीतील पुरुष शौचालय तोडण्यात यावे व जनतेच्या मूलभूत सुविधांसह विकास कामांकडे मनपा प्रशासनानं लक्ष देऊन काम करावी अशा मागण्या जन आक्रोश मोर्चातून करण्यात आल्या आहेत। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।